चला तर मग माझ्यासोबत. तर आज आम्ही जाणार आहोत घरगुती सामानाची खरेदी करण्यासाठी. तर इथे संचू तयार झालेला आहे. बाहेर जायचं म्हटलं की संचू एकदम आनंदाने तयार होते. इथे संचू आणि मी आम्ही दोघी तयार झालेलो आहोत. संध्याकाळचे वाजलेले होते 7 आणि अंधार पडलेला होता आणि आकाशामध्ये खूप छान असे रंग उतरलेले होते. तर ज्या सामान खरेदी करण्यासाठी आपल्याला जिथे जायचं होतं तिथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. लाहुटी सुपर मार्केट आहे आमच्या गावामध्ये. तिथे आपण पोहोचलेलो आहोत. आता मध्ये गेल्यानंतर संचूने घेतलेले आहे बास्केट. तर घरामध्ये स्वयंपाकासाठी खाण्यापिण्यासाठी जे जे सामान लागतं ते मी सर्व यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर बिलिंग काउंटरवर पोहोचून बिल देण्यात आलं. काही सामान खरेदी करायचं नव्हतं, थोडक्यातच आपण सामान घेतलं. त्यानंतर संचू दुकानाच्या बाहेर निघाली आणि इकडून तिकडून पळायला लागली. आता संध्याकाळचे वाजले होते 8 आणि मला स्वयंपाकाचं आलं होतं खूप जीवावर. त्यानंतर म्हटलं चला बाहेरच आज जेवण करूया. तर आपण पोहोचलेलो आहोत इथे सह्याद्री हॉटेलमध्ये. तुम्ही बघू शकता सगळीकडे छान अशी लाईटिंग लावलेली आहे. सगळीकडे असं झगमगाट झालेला आहे. संचूनी आता डायरेक्ट टेबलवरच बसून घेतलेलं आहे आणि तिचं खाणं चालू आहे पापड. तुम्ही बघू शकता खूप छान असे झाडांना लाईटिंग लावलेली आहे. खूप छान असं हॉटेलचं दृश्य दिसत आहे. त्यानंतर संचू इथे तिच्या हाताने जेवण करत आहे. जेवण झाल्यानंतर तिथे हॉटेलमध्ये चालू होती बर्थडे पार्टी लहान मुलाची. तर संचूने काय तिथून बलून आणलं होतं आणि बलून घेऊन इकडं तिकडं फिरत होती. त्यानंतर आम्ही दोघींनी मस्त झोक्याचा तिथे आनंद घेतला. त्यानंतर झोका खेळून झाल्यानंतर संचू एका मुलाबरोबर जम्पिंग नेटवर जम्पिंग करणं चालू होतं. जम्पिंग झाल्यानंतर संचूला दिसलं घसरगुंडी. तर संचूला खेळायची होती घसरगुंडी. तर तिने लगेच घसरगुंडीवर चढून घसरगुंडी खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही निघलेलो आहे बाहेर आणि निघलेलो आहे घराच्या दिशेने. तुम्हाला माझं व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.